मावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही काय ना, 6,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी आतून नाही मोकळा, काही रेंज मध्ये. तरी काय भीक मागणे का? गारमाट मोकार, लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारे काय ताळ्याव नाही. लग्नातली भाषण टाळीचा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे, पण त्या मांडवातली बोलत होती. चौजाऊन चौथा उरला आणि गुलाबजांबू गाडी सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं काय ना. तेवढ्यात एक जणांनी इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कवा लागू पडायचा, त्या पुरीला 2-3 महिना असेल, लई वाईट बोलत ही टाळीचा महाराज. बरं हाताला चौजाची लक्षणं नाही महाराज. बरं लई वाईट बोलत. बरं ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. ज्याला बायको ऐकत नाही हाताला चव घालवायची का नाही, आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. काय का रावण मेला जाऊ द्या, पण बिचाऱ्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता. सोन्याची लंका मणी नाही, तो टन घातला असताना टन, 1 टन जरी सोनं घातलं असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असतं, पण मणी नव्हता घालायला. सांगा ते का मणी. हो 1 मिनिट. मणी नव्हता, पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या. पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं. हनुमंतराय हजर होते तिथे, तो गडी नंगाट होता. ते सांगितलं सोन्याला हात नाही लावायचा, ही लंका विभीषणाची. मी हजर होतो, मीच रामाकडे नेला होता विभीषण आणि माझ्या हाताने गण लावलाय विभीषणाला. रामानं लंका विभीषणाला दिले, मी एकदा ही जाळेले, तुम्ही हात लावून पहा काय घालात पहा. नको, कवडी गेली नाही. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली. 2 भाऊ वायले निघले, थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, गार ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर. तिथे काय मीटिंग घ्यायची आणि माणसं म्हणल्या आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आपण बांधला, सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणता आधार नव्हता. आपण बांधला, आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. चिंता करायचीच नाही ना महाराज. कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे. 10वा सुद्धा आता लोक 10व्या दिवशी घालायचं नाही म्हणले, मग 5लाच उरकून घ्या. इतकी भिकार अवलाद पैदा झाली महाराज. का रे बा म्हणे भाऊबंदाची लग्न आहे, करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला नाही. तुला घाई होती ना. बिचारीनं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलं बाला मोठे उभे केले. तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली, सासरवाडी थोडी चांगली मिळाली. हलकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही सासर सोडून द्यायचं. थोडस समाज मानायला लागला म्हणजे गेलं सासर बोंबाला सगळं. हा समाजाचं काय घेऊन बसले. तुमचा खिस्सा गरम येतोवर हे जग आहे आणि तुमच्या मनगटात ताकद येतोवर हे जग आहे. एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पहा कोण कोणाचं आहे. अरे एकदा म्हणायला झालं मग मला 5 वाजता लोक फोन करतात, प्यासाठी करतात, हरिपाठासाठी थोडंच करतात. पुढं बसायचं मग असं चालतं का. तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाया तकलीफ करत, पण पोसात लई. ही कार्ती 10वी 12वीची फटकावली पाहिजेत. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या.
ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसायला लावा ना, जरा बारी द्यायला लावा ना. इकवर बोंबलं दिंड 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज पासून पेपर सुरू झाले. 12वीचे आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये. सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा? कसं शक्य? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन. नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा. माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही. टोणग्या नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या. तुला रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणले मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. हा पोहा आणि त्याला खत पाणी आहे ना इकून. हातीलय हितलय खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? अरे पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय. सुधारले लोक, सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोंबलं बदललंय? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही, काय ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी. जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा. 9 महिने तिने कुशीट, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्यात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी. कुत्रेशी गप्पा हाणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पाच्या आईचा फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील, आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय घोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय. धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं, 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांगावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना. बापन पोरं धाब्याव, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकले. स्कूटी गेली. उरली होती तार त्याची, क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोड. देव येतो. जेव्हा 5,000 रुपये कांदा होता मागच्या 15 अहो आपली चिंगळी होती. लोकांनी 5,000 घेतली, तेव्हा आपण चिंगडी उजळत होतो. आता चिंगडी फुगली तर 1500 रुपये आले.
आता तो 700 रुपये होईल तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज, असं नाही चालत. भाषण करून देख सुधारणा नाही. इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिल्या. मग आता सभेला येणारे लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखांडी बसू द्या आमच्या. ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले असते. ओ संप्रदाय तो संप्रदाय तिकडं चालत असतं का मला. सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिडीवाल्यानं दुकान सांडलं. सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. अहो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे. याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर. मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. हे लिहून ठेवून मागायला गेलं का. माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर. नाही देत, मागचे नाही, आजचे नाही. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बापा. आता काय करतो.